कसं काय मंडळी, सगळं ठीक आहे ना? चला, आज आपल्या क्रोशे कट्ट्यावर आपण एक सुंदर आणि सोपं चौकटच्या आकाराचं कोस्टर विणूया. ही कोस्टर्स एकमेकांना जोडून मॅट्स, पर्सेस, बॅग्स आणि इतर कित्येक उपयोगी वस्तू बनवता येतील. हे कोस्टर विणायला मी वापरणार आहे केशरी आणि जांभळ्या रंगाचे 4प्लाय ॲक्रेलिक धागे, 3.5 मिलीमीटर क्रोशे हुक, कात्री आणि मेझरिंग टेप किंवा पट्टी. केशरी रंगाच्या धाग्याला स्लिप नॉट घालूया आणि 8 साखळी टाके विणूया. आता हुक पासून दुसऱ्या टाक्याच्या बॅक लूपमध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक हाफ डबल क्रोशे विणूया. आता पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया. त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये 3 ट्रिपल क्रोशे विणूया. पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया. त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक हाफ डबल क्रोशे विणूया. आणि आता ह्या शेवटच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. आता 2 साखळी टाके विणूया. आणि आता या सिंगल क्रोशेच्या खालच्या बाजूला एक सिंगल क्रोशे विणूया. पुढच्या टाक्यामध्ये हाफ डबल क्रोशे विणूया. विणत असताना हे सुटं टोक आत दडवून टाकूया. आता पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया. आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये 3 ट्रिपल क्रोशे विणूया. आता पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया. त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक हाफ डबल क्रोशे विणूया. आणि आता या शेवटच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. आता 2 साखळी टाके विणूया आणि पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये स्लिप स्टिच करूया. आता जांभळ्या रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया. एक साखळी टाका विणून इथेच एक सिंगल क्रोशे विणूया. आता पुढच्या 3 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक सिंगल क्रोशे विणूया. आता पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे, 2 साखळी टाके आणि एक सिंगल क्रोशे विणूया. पुढच्या 4 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक सिंगल क्रोशे विणूया.
चेन 2 स्पेसमध्ये एक सिंगल क्रोशे, 2 साखळी टाके आणि एक सिंगल क्रोशे विणूया. पुढच्या 4 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक सिंगल क्रोशे विणूया. त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे, 2 साखळी टाके आणि एक सिंगल क्रोशे विणूया. पुढच्या 4 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक सिंगल क्रोशे विणूया. आणि आता ह्या चेन 2 स्पेसमध्ये एक सिंगल क्रोशे, 2 साखळी टाके आणि एक सिंगल क्रोशे विणूया. आता पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. आता केशरी धाग्याचं लूप ओढून घेऊया. एक साखळी टाका विणूया आणि इथेच एक सिंगल क्रोशे विणूया. आता पुढच्या 3 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक सिंगल क्रोशे विणूया. आता 3 साखळी टाके विणूया आणि ह्या चेन 2 स्पेसमध्ये एक सिंगल क्रोशे, 2 साखळी टाके आणि एक सिंगल क्रोशे विणूया. पुन्हा 3 साखळी टाके विणूया आणि पुढचा टाका सोडून त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. पुढच्या 3 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक सिंगल क्रोशे विणूया. आता 3 साखळी टाके विणूया आणि पुढचा टाका सोडून चेन 2 स्पेसमध्ये एक सिंगल क्रोशे, 2 साखळी टाके आणि एक सिंगल क्रोशे विणूया. असाच पॅटर्न राऊंडच्या शेवटपर्यंत विणून मग भेटूया. शेवटचे 3 साखळी टाके विणूया आणि पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. आता जांभळ्या रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया. एक साखळी टाका विणून इथेच एक सिंगल क्रोशे विणूया. आता 2 साखळी टाके विणूया आणि पुढचे 2 टाके सोडून देऊन त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. आता ह्या चेन 3 स्पेसमध्ये 5 सिंगल क्रोशे विणूया. आता ह्या चेन 2 स्पेसमध्ये एक सिंगल क्रोशे, 2 साखळी टाके आणि एक सिंगल क्रोशे विणूया. आता पुढच्या चेन 3 स्पेसमध्ये 5 सिंगल क्रोशे विणूया. पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. आता 2 साखळी टाके विणूया आणि 2 टाके सोडून पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. चेन 3 स्पेसमध्ये 5 सिंगल क्रोशे विणूया. पुढच्या चेन 2 स्पेसमध्ये एक सिंगल क्रोशे, 2 साखळी टाके आणि एक सिंगल क्रोशे विणूया आणि त्याच्या पुढच्या चेन 3 स्पेसमध्ये 5 सिंगल क्रोशे विणूया. असाच पॅटर्न पुढे पुढे विणत जाऊया आणि ह्या राऊंडच्या शेवटी भेटूया. पहिल्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच घालून ही राऊंड बंद करूया. आता पुढच्या चेन 2 स्पेसमध्ये स्लिप स्टिच करूया. केशरी रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया.
एक साखळी टाका विणूया आणि ह्याच चेन 2 स्पेसमध्ये 2 सिंगल क्रोशे, 1 पिको आणि 2 सिंगल क्रोशे विणूया. पिको म्हणजे 3 साखळी टाके विणायचे आणि हुकपासून तिसऱ्या साखळी टाक्यामध्ये स्लिप स्टिच करायची, त्यामुळे टोक येतं. हे बघा, हे असं. आता 5 साखळी टाके विणूया. आता या पुढच्या रुंदीकडच्या चेन 2 स्पेसमध्ये 2 डबल क्रोशे, 1 पिको आणि 2 डबल क्रोशे असं विणूया. आता 5 साखळी टाके विणूया आणि ह्या पुढच्या चेन 2 स्पेसमध्ये 2 सिंगल क्रोशे, 1 पिको आणि 2 सिंगल क्रोशे असं विणूया. पाच साखळी टाके विणूया आणि आता ह्या लांबीकडच्या चेन 2 स्पेसमध्ये 3 ट्रिपल क्रोशे, 1 पिको आणि 3 ट्रिपल क्रोशे असं विणूया. हे बघा, हे असं. आता पुन्हा 5 साखळी टाके विणूया आणि ह्या पुढच्या चेन 2 स्पेसमध्ये 2 सिंगल क्रोशे, 1 पिको आणि 2 सिंगल क्रोशे असं विणूया. आता 5 साखळी टाके विणूया. आता ह्या रुंदीकडच्या चेन 2 स्पेसमध्ये 2 डबल क्रोशे, 1 पिको आणि 2 डबल क्रोशे असं विणूया. पाच साखळी टाके विणूया आणि पुढच्या चेन 2 स्पेसमध्ये 2 सिंगल क्रोशे, 1 पिको आणि 2 सिंगल क्रोशे असं विणूया. आता 5 साखळी टाके विणूया आणि लांबीकडच्या पुढच्या चेन 2 स्पेसमध्ये 3 ट्रिपल क्रोशे, 1 पिको आणि 3 ट्रिपल क्रोशे असं विणूया.
आता 5 साखळी टाके विणूया आणि ह्या पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. हे बघा, ह्याची लांबी साधारणपणे 5 इंच आहे आणि रुंदी साधारणपणे 4 इंच आहे. आता एक साखळी टाका घालून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया. जांभळा धागाही कापून टाकूया आणि ही धाग्यांची सुटी टोकं आत लपवून टाकूया.